नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, हा विषय तुम्ही पाहिला असेल, थंबनेल पाहिला असेल, टायटलसुद्धा पाहिलं असेल, पण विषय गांभीर्याने घेणं फार जरुरीचं आहे आणि सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण फार जरुरीचं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर याच्यातलं काय गांभीर्य आहे ते तुम्हाला समजून येईल. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनल जर नवीन पाहत असाल आपला, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो तिथे ऑल देखील करत चला, जेणेकरून यूट्यूबचे व्हिडिओज आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच पाहायला मिळतील. आणि आपल्या चॅनलला जॉईन करू शकता. चॅनलला मेंबरशिप आहे, आपली नवीन मेंबरशिप आपण आता सुरू केली, ती जॉईन करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही जॉईन केलं तर अतिउत्तम आहे. तुम्ही या सगळ्या काय गोष्टीमध्ये हाईप करायला विसरता. जिथे आपण लाईक करतो तिथे लगेच हाईप येतं, ते हाईपसुद्धा करत चला, जेणेकरून यूट्यूबच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवत राहील. चला तर मग जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय काय आहे मित्रांनो? विषय असा आहे की सुरक्षा रक्षक बदनाम का? सुरक्षा रक्षकच बदनाम का होतात? खरं कारण काय याच्या पाठीमागं? जे चांगली कामं केले जातात ते कधीच पुढे येत नाहीत आणि जी वाईट कामं केली जातात ते पुढे येतात आणि व्हायरल देखील होऊन जातात. फटाफट सगळीकडे व्हायरल होतात. जे चुकीचं काम आहे, ते काम आहे, झालं आहे किंवा नाही आहे याची काही शहानिशा होत नाही आहे, तर परंतु व्हायरल एवढं फटाफट होतं की काय विचारू नका. सत्य असत्य त्याची काहीसुद्धा पडताळणी न करता ते व्हायरल होत राहतं आणि सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव खराब होत राहतं. फक्त एक सुरक्षा रक्षकाने जर वाईट केलं तर अख्ख्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव जे आहे ते खराब होतं. याचं कारण काय मित्रांनो? आता आपला खाकी गणवेश झाला. खाकी गणवेश आपण 1 मेला परिधान केला. 1 वर्ष झालं आता आपण खाकी गणवेश परिधान करतोय. किती लोक आहेत तो त्या खाकी गणवेशाचं परिधान केलेलं जे आर्टिकल्स सहित आपला सुरक्षा रक्षक व्यवस्थितरित्या दिसायला पाहिजे, किती लोक त्याचा वापर व्यवस्थित करतात? कोणी टोपीचं माहीत आहे का महत्त्व काय आहे ते? टोपीवाल्यांना विचारा टोपीचं महत्त्व काय आहे ते, म्हणजे कळेल. टोपीचं महत्त्व मित्रांनो साधारणसा नाही आहे. त्या फेट्याचं महत्त्वसुद्धा साधारणसा नाही आहे. ती सर्वात जास्त जी इज्जत असते, जी वर्दीची सगळ्यात इज्जत आहे त्या टोपीमध्ये असते मित्रांनो. आणि ती टोपी आपली आपण कशा पद्धतीने ठेवली पाहिजे? कोणी घडी घालतं, कोणी कुठे ठेवून देतं, कोणी आणि कुठे ठेवतं. बिलकुल घडी घालायची नाही टोपीची. हे शिकवण फक्त प्रशिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला असणं जरुरीचं आहे. आपले जे जुने सहकारी असतात त्यांना विचारणं जरुरीचं आहे. काही काही सहकाऱ्यांना माहीतच नाही आहे की आपल्याला पट्टा जो असतो त्याचं महत्त्व काय आहे, आपले जे बॅच आहे त्याचं महत्त्व काय आहे. कोणी जाणून घेतलं की या सगळ्या काय गोष्टीचं? ह्याच्यावरती एक वेगळा विशेष व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे मित्रांनो. वेगवेगळ्या गोष्टीचं त्याचं जाणीव महत्त्व काय आहे हे समजणं फार जरुरीचं आहे आणि ते समजलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी असतात का आपल्या बरोबर? असतात का? अतिशय इतकी दुर्दैवी घटना आपल्याकडे घडत आहेत आत्ता सध्याच्या घडीला. ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळानं मौन धारण केलं आहे. सुरक्षा रक्षक मंडळाला माहिती आहे की नाही माहीत नाही आहे, अधिकारी वर्गांना माहिती नाही की माहिती नाही, पण असंख्य अशा चुकीच्या गोष्टी सुरक्षा रक्षक करतायत. आत्ताच एक हॉस्पिटल आहे. कालच माझा एक मित्र, माझा सहकारी, माझ्यासोबत काम करणारा, इतका राग आला होता त्याला. त्याचा फोटो आणि ते जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही अक्षरशः काय आहे माहिती आहे का? आपलंच उठून आपलंच जात आहे. तो काय दाखवायचं लोकांचं, काय दाखवायचं? पण ते सांगतोय कशा पद्धतीनं जे वाईट ज्या गोष्टी आहेत, ज्या वाईट कृत्य जे आहेत ते आपले सुरक्षा रक्षक कशा पद्धतीने करतात. त्या युनिफॉर्म परिधान करण्याची जी काय पद्धत आहे बिलकुल नाही. एक हॉस्पिटलचं आहे आणि त्या हॉस्पिटलमधली सुरक्षा रक्षक आहेत. ते सुरक्षा रक्षक युनिफॉर्मवरती व्यवस्थितरित्या नाहीत, पायामध्ये बॅच नाहीत, डोक्यावरची टोपी नाही. विचार करा मित्रांनो, ही परिस्थिती आहे. आणि आम्हाला गणवेशाचा अभिमान आहे आणि आम्हाला हे आहे, रील्स आमच्या व्हायरल होतात. अभिमान से कहो, ये कहो, वो कहो. अरे कुठे आहे अभिमान आपला? ह्याच्या पुढची घटना, जो आपला बेल्ट असतो त्याचं गांभीर्य काय आहे? बेल्टचं किती महत्त्वाचा बेल्ट आहे. बेल्ट नाही तर युनिफॉर्मच नाही आहे असं त्याचं महत्त्व आहे. तो बेल्ट कशा पद्धतीनं त्याचा वापर करतात आणि काय करतात विचारूच नका. ते परिधानसुद्धा कधी कधी काय लोक करत नाही.
आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी विचारलं, अरे काय सर ते काय असं झालं होतं, ते तसं झालं होतं. अरे त्याला ॲडजस्टमेंट आहे ना आपल्याकडं, ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट करा, तसा तो परिधान करा, नसेल तर बदली करा. स्वखर्चानं जर नसेल तर खराब झाला असेल तर घ्या, पण तो वापरा. युनिफॉर्मवरती परफेक्टेशन असणं फार जरुरीचं आहे. विचार करा मित्रांनो, खाकी गणवेश परिधान करायच्या आधी जे आंदोलनं उपोषणं झाली त्या ठिकाणी काय वाटत असलो. आता पुण्यावरून जे काय संघटना प्रतिनिधी ताई वगैरे येत होत्या इकडे, ते प्रथमेश दादाला काय वाटत असेल असं परिधान केलेलं जर सुरक्षा रक्षक समोर जर आला तर काय वाटत असेल. आम्ही तर मुंबईमध्ये होतो, ते पुण्यावरून यायचं आणि पुण्यावरून कुठून अजून पुढे तिकडे असायचे 2-2 तास प्रवास त्यांचा, तिथून पुढे तिथून इथंपर्यंत यायचे. हो कशासाठी हो, आपल्या सुरक्षा रक्षकाला युनिफॉर्म चांगला भेटावा, बरं का, चांगला गणवेश भेटावा याकरता प्रयत्न करत होते, झटत होते, उपाशी तापाशी असायचे हो. बरं आता त्यांचंच नाव घेतलं, बाकीच्यांचं आणखीन घ्यायला पाहिजे, नाही म्हणतील आमची का नावं घेतली नाहीत असं पण आहे. ते कल्याण, डोंबिवली, तुमचं मुरबाड, शहापूरवाली बाबा सगळ्यांचं नावं इथं नावात लय आहे, काय तुम्हाला सांगायचं, नाव आणखीन घेतलंच पाहिजे. असं सुरक्षा रक्षक म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वजण आलो आपण सर्वांनीच मेहनत घेतली त्याच्यामध्ये, असं नाही की कोणी नाही घेतली, सर्वांनी घेतली. पण त्या सर्वजण त्या ठिकाणी जे उपस्थित होते, ज्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांना काय वाटत असेल विचार करा मित्रांनो, की असा परिधान केलेला सुरक्षा रक्षक जर त्यांच्या डोळ्यासमोर आला तर काय वाटत असेल त्यांना. मग आपण कसं राहिलं पाहिजे इथून पुढे मी तुम्हाला लिहून देतो मित्रांनो. सुरक्षा रक्षक मंडळ कोणालाही लक्षात ठेवा, कुणालाही त्यानं केलेलं गैरकृत्य, वर्दीचा केलेला अपमान हा सहन करणार नाही सुरक्षा रक्षक मंडळ. तुम्हाला जेवढी ताकद लावायची आहे, ज्या युनियनवाल्याला घेऊन यायचं आहे तुम्ही घेऊन येऊ शकता. मी सांगतो ना तुम्हाला, सेक्रेटरी साहेबांच्या समोर जर ही जर गेलं आणि ते जर युनियनवाले जर घेऊन आले अशा सुरक्षा रक्षकाचं, त्या संघटनेचं नामांकन, त्या संघटनेला बोलण्याचा अधिकार, त्या संघटनेला तुम्ही म्हणतात संविधानामध्ये लिहिलेलं आहे बरं का, सुरक्षा रक्षक मंडळ ते बंद करू शकतं. तुम्ही कोणताही आवाज उचलू शकत नाही, तुम्ही काही बोलू शकत नाही, कारण तुम्ही चुकीच्या गोष्टीची साथ देताय म्हणून. इथून पुढं सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा ते पाऊल उचलणार, हे लिहून ठेवा मित्रांनो. आज नाही उद्या नाही परवा, पण करणार नक्की. मग त्या सुरक्षा रक्षकाने विचार करायचा आपण कुठल्या संघटनेकडे जायचं का नाही ते, आणि संघटनेने विचार करायचा की त्या सुरक्षा रक्षकाचा प्रश्न आम्ही घ्यायचा का नाही तो. अहो लाज वाटली पाहिजे हो आम्हाला, अशा गोष्टी करतोय आम्ही. चौकामध्ये उभा राहून खाकी गणवेश परिधान करून तिथं उभा राहतोय आम्ही. कसं काय वाटत नाही काहीच गोष्टी. येता जाता आम्ही परिधान करतोय, आम्हाला परिधान करायला परवानगीच नाही आहे, तरीसुद्धा आम्ही परिधान करून जातो येतोय. कशाला पाहिजे तुम्हाला या जायला परिधान करायला. ज्या ठिकाणी आपल्याला चेंजिंग रूम दिले तिथे जाऊन चेंज करा युनिफॉर्म जो काय तो आपला. नसेल तर बॅगेत हे करून ठेवा, पण परिधान करून जायचं नाही आणि परिधान करून यायचं सुद्धा नाही आहे. सुपरवायझर असोत, एसओ असोत, सिनियर असोत, कोणी असो, सगळ्यांनी डोळे मिटून ठेवलेत. उद्या त्यांच्यावरती पण गदा येणार. पहिला प्रश्न सुरक्षा रक्षक मंडळ हे त्यांना विचारणार. ज्यावेळी त्यांच्या बुडाखाली आग लागेल त्यावेळी सगळ्यांच्या मग लागेल. तोपर्यंत काय होणार नाही. त्यांना झटका बसला की सगळ्या गोष्टींना झटका हे बसणारच, आणि एक ना एक दिवशी झटका बसणार. हे मी लिहून घ्या मित्रांनो. हे झटका बसणार, कसा बसेल काय बसेल सांगता येत नाही, आणि ते कधी बसेल हेही सांगता येत नाही, पण बसणार हा नक्की. सुरक्षा रक्षक मंडळ, कारण ज्यांना माहिती आहे की हे गैरकृत्य होतं आहे ते आता नोंद करण्याचं काम चालूच आहे. प्रत्येकजण त्या ठिकाणी जाऊन नोंद करतोय, सांगतोय. एकदा का ते सगळ्या काय गोष्टी डोक्याच्या वर गेल्या की मग काय खरं नाही. आत्ता थोडंसं स्टाफ नाही आहेत, आता थोडंसं काही त्याच्याकडे गांभीर्याने घेतलं जात नाही आहे सुरक्षा रक्षक मंडळ, पण घेणार हे नक्की. अशा वाईट गोष्टी ज्या आहेत आणि या वाईट गोष्टी फॉरवर्ड केल्या जातात, लगेच गैरकृत्य केलं जातं. महिलांचा ज्या ठिकाणी आहे तो अपमान केला जातो. आपले सुरक्षा रक्षक महिलांचा अपमान करणार. अहो या राज्यामध्ये आपण शिवछत्रपतींचं हे राज्य, महाराष्ट्र हे राज्य, जगभरामध्ये ज्या राज्याला अभिमानाने जगभर आश्चर्यचकित होतं त्या राज्यामध्ये आपण जन्मलो आहे. खरं वास्तविक पाहता मी सुद्धा भाग्य आहे मित्रांनो. काय माहीत नाही पाठी जन्माचं पुण्य असेल की इथे आम्हाला जन्म मिळाला. शिवछत्रपती
महाराजांच्या या ज्या स्वराज्याच्या जन्मभूमीमध्ये आमचा जन्म झाला हे आमचं भाग्य मानायला गेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही आहोत. स्त्रियांचा मान सन्मान राखला पाहिजे आम्हाला आमच्या राजाने शिकवलं आणि आम्ही काय करतोय, राखतोय का? नाही ना. त्याचं फलित हे तुम्हाला मिळतंच मित्रांनो, नक्कीच मिळतं, लक्षात ठेवा. म्हणून कोणी कसंही असो, पण आपण बोलताना कशा पद्धतीने बोललं पाहिजे समोरच्या व्यक्तीशी. आपलं सहकारी आहेत, आपण प्रथम सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहोत हे विसरून जातो ना, विसरून जातो या सगळ्या काही गोष्टी. हे विसरता कामा नये की आम्ही सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहोत आणि त्या सुरक्षारक्षक मंडळाला आम्ही कोणत्या गोष्टीत तराजूमध्ये तरतोय. मंडळ असं करते, मंडळ तसं करते, आम्ही काय करतोय, आमच्यामुळेच ते सुरक्षारक्षक मंडळ आहे. मग आम्ही त्या पद्धतीनं आहोत का? नाही होत. आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत इतरांना देतोय का? नाही आहेत. आणि मग चांगल्या गोष्टी कुठून पुढे येणार हो? कित्येक सुरक्षारक्षक आमचे चांगले काम करत आहेत. कोणी आग विझवते, कोणी चोरी पकडते, कोणी जीवितांचं रक्षण करते, कोणी कुठे मालमत्तेचं रक्षण करते, कोणी कुठे आणखीन कुणाचं काय करते. भरपूरशा घटना आहेत मित्रांनो अशा की त्या सुरक्षारक्षकांनी चांगलं काम केले ते, पण कोणीही त्यांना प्रोत्साहन देत नाही, कोणीही त्यांचं रील्स फोटो बनवून ते व्हायरल करत नाही. चुकीच्या गोष्टी पहा, या सुरक्षारक्षकाने इथं लाच घेतली, त्याचा व्हिडिओ व्हायरल. लाच घेतली की नाही घेतली ते माहिती नाही, तो काय पैशाचा व्यवहार होता त्याच्यामध्ये हे आम्हाला माहिती नाही. काय होता खरं वास्तविकपणे काय होतं त्या ठिकाणी हे आम्हालाही माहिती नाही. समोरच्या व्यक्तीने ते हातामध्ये दिलं, फोटो दिला म्हणून आम्ही त्याचा व्हायरल केला, पण सत्य परिस्थिती काय आहे? खरोखरच तशी आहे का ती परिस्थिती? खरोखरच ती घडलेलं आहे का? सुरक्षारक्षक मंडळाने त्याच्यावरती काय कारवाई केली आहे का? आणि मग तुम्ही ते व्हायरल करा त्यानं चुकीचं काही केलं असलं तर. आणि व्हायरल करताना विचार करा, सुरक्षारक्षक मंडळाचंच आहे, नाव आपलंच खराब होतं ना, आपलंच होतं ना, आपलंच जात आहे. म्हणून मी कित्येक सुरक्षारक्षकांच्या फोटोज व्हिडिओज माझ्याकडे येतात, मी कधीही कधी व्हायरल करणार नाही, कुठं पाठवणार नाही, कुणाला दाखवत देखील नाही आहे. त्याच सुरक्षारक्षकांना दाखवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, चांगले काम करा. तुम्ही चांगलं काम केलं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपलं नाव गौरव करू आपण आपल्या सुरक्षारक्षकांचं. कित्येक लोक चांगलं काम करतात. पुण्यामध्ये आता ते जीवितांचं रक्षण केलं, त्या तलावामधल्या, मुंबईमध्ये केलं, नवी मुंबईमध्ये त्या तलावामध्ये पडलेल्या महिलेचं प्राण वाचवलं आपल्या सुरक्षारक्षकाने. तत्परता किती आहे आपल्या सुरक्षारक्षकाची. शूज आहे, गणवेश, काय ओला होईल, काय होईल, काय परिणाम, काहीसुद्धा नाही मित्रांनो. तसंच त्याच्यामध्ये झेप घेऊन त्या महिलेचा जीव वाचवला. किती चांगलं काम केलं. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आपल्या सुरक्षारक्षकावरती एका असनात इसमाने त्याच्यावरती हमला केला, त्या ठिकाणी आपल्या सुरक्षारक्षक गंभीर झाला, पण तो लढला, त्याला तिथपर्यंत आतमध्ये जाऊन दिलं नाही. हे आपला सुरक्षारक्षक तत्परतेने, ते पण रात्रीच्या वेळीची घटना आहे मित्रांनो. किती तत्परतेने आपले सुरक्षारक्षक काम करतात. आता मुरबाडमध्ये त्या ठिकाणी एका कंपनीच्या ठिकाणी आग लागली होती, एकाच आपल्या पट्ट्यानं सुरक्षारक्षकाने ते आग विझवली, एकाच आपल्या त्या सुरक्षारक्षकाने. म्हणजे किती चांगले काम करतात. हे कुठे येतं का जगापुढे? आणि आम्ही कधी व्हायरल करत नाही चांगली काम. खरं कारण का मित्रांनो अशा गोष्टी काय माहिती आहे का, आपण काय झालो आहे, ते एक शेतामध्ये बुजगावणं लावलेलं असतं की नाही, बुजगावणं, ते बुजगावणं आहे. त्याच्यातून छोटीशी कहाणी आहे का मित्रांनो, ऐका. कहाणी फार जरुरीच आहे, स्किप्ट बिलकुल करू नका, ऐका. काय असतं ते बुजगावणं असते, उभं केलेलं असतं शेतामध्ये, म्हणजे जिथं धान्याचं शेत असतं आपलं, जुंधळ, ज्वारी, बाजरी, ज्या काही गोष्टी आपण पेरलेले असतात ते उगून आल्यानंतर त्या ठिकाणी आपण बुजगावणं लावलं जातं, ज्याला पुतळा बनवला जातो माणसासारखा, 2 हात असं उभं करून त्याच्यावरती मटकं ठेवून त्याच्यावरती आपलं चित्र काढलं जातं, डोळे वगैरे असं, कान वगैरे, आणि ते लावलं जातं. हे काय होतं, त्या ठिकाणी चिमण्या, पक्षी जे आहेत, इतर सगळे काय ते येत असतात आणि ते धान्य खाऊ नये म्हणून त्या ठिकाणी. पण एक चिमणी धाडस करते आणि त्या जे काही बुजगावणं असतं त्या बुजगावण्यावरती येऊन बसते. ती विचार करते, अरे सगळेजण इकडे घाबरत आहेत, ते कायच नाही बुजगावणं. मग त्या चिमणीला आवडतं, मग त्याच्या अंगाखांद्यावरती खेळणं, ते चू गाणं. या चिमणीला त्या पुतळ्याबरोबर त्याचं जे मौन आहे त्याच्याबरोबर त्याचं ते प्रेम होतं, अतिशय आनंद होतो तिला, आणि ते आनंदामध्ये त्या पुतळ्यासोबत वेळ आपली घालवत असते. कालांतराने एकदम वारं जोरात सुटतं, खूप मोठं सुटतं, आणि मग काय होतं, त्या ठिकाणी त्या चिमणीला आसरा पाहिजे असतो, तिला एक साथ द्यायची असते की मला वाचव या सर्व वादळ वाऱ्यापासून, आणि ती साथ मागते ते कुणाला, त्या जे काही पुतळा आहे जो आपण म्हणतो त्याला. परंतु तो काहीच नाही मित्रांनो, हालचालच काही करत नाही, कारण निर्जीव असतो. निर्जीव तो पुतळा आहे का नाही, जे बुजगावून उभं केलं ते.
ते काय साथ देणार, कसे साथ देणार. तात्पर्य काय मित्रांनो, आपल्याला ते बुजगावणं नाही हो बनायचं, आपण नाही बनायचं. तुम लढो हम कपडे, कपडे तर सांभाळायला या, कपडे तर सांभाळायला या, त्याच्यातही नाही आहे. आणि लढो म्हणणारे कोण आहेत त्याच्यावरती विशेष व्हिडिओ आणि अजून एक आहे, तो पण विषय आहे. काय सुरक्षा रक्षक मित्रांचं कुठे काय अडतंय, संघटना प्रतिनिधींचं काय अडतंय, कोण नेता बनू पाहतोय, नेता तर सगळेच बनू पाहत आहेत, परंतु खरं वास्तविक काय हे सुद्धा आपल्यासमोर असणं फार जरुरीचं आहे. आणि म्हणून सुरक्षा रक्षक संभ्रमाच्या वातावरणामध्ये असं न राहता, आपण पुतळ्यासारखं न राहता, निर्जीव न राहता सजीव आहोत. आजूबाजूला काय घडते आपल्याला माहिती पडतं, आजूबाजूला काय घडत नाही हे सगळ्या काही गोष्टी माहिती पडतात आपल्याला. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या काही गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या, आपल्या आसपासच्या घडत असलेल्या घटनांचं सर्व काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात आपले सुरक्षा रक्षक. अशा घटना पुन्हा घडू नये, पुन्हा माझ्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव कुठं खराब होऊ नये, पुन्हा आपल्या सुरक्षा रक्षकाने असं केलं. आमच्या तर एक साहेब आहेत आणि ते नेहमी मला असे बोलत असतात, बघा तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक, बघा तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काय कारनामे करतात, हे मला नेहमी बोलत असतात. खूप वाईट वाटतं मित्रांनो. मला या गोष्टी इतक्या म्हणजे काय माहिती आहे का, बोलताना ना त्या एवढ्या जखम करून जातात. ती जखम मित्रांनो कुणाला दिसत नाही आहे. त्या ज्या लागलेल्या जखम आहे ना, ते कुणाला दिसणार आहे आणि त्याच्यावर कोण मलमपट्टी करायला येणार आहे, दिसणारच नाही तर मलमपट्टी कुठून करणार. अशा त्या जखमा आहेत मित्रांनो, अशा जखमा होतात ताज्या. इतकं वाईट वाटतं अशा काय गोष्टी पाहून की विचारू नका. खूप वाईट वाटतं. आपण काय करू पाहतोय. कित्येक लोक फोन करतात, सुरक्षा रक्षक मंडळाच्या कारभाराविषयी तुम्ही बोला, त्याच्यात असं चालतं, त्याच्यात तसं होतं, मंडळ हे खराब आहे, मंडळ हे तसं आहे. बिलकुल नाही. मी विडा उचलल्या सुरक्षा रक्षक मंडळाला हे उंच उंच घेऊन जाण्याचा, त्याचं नाव जे आहे ते उंच उंच झालं पाहिजे. सुरक्षा रक्षक मंडळाचं जोपर्यंत नाव उंच होत नाही तोपर्यंत सुरक्षा रक्षक मान, सन्मान, अभिमान हा मिळणार नाही. समाजामध्ये जर व्हायचं असेल तर समाजामध्ये मित्रांनो ते समजलं पाहिजे, समाजाला समजलं पाहिजे की हां, सुरक्षा रक्षक मंडळाचे हे जवान आहेत म्हणून. सार्थ अभिमान त्यांना असला पाहिजे. सार्थ अभिमान कधी होणार, आमचं कर्तृत्व ज्यावेळेस आम्ही दाखवू समाजामध्ये, त्यावेळेस त्या समाजाला पडतं मित्रांनो हे सगळ्या काय गोष्टी. समाजामध्ये असंच नाही या सगळ्या काय गोष्टी होत, असंच नाही होत आहे समाजामध्ये. आपल्याला जावं लागतं समाजामध्ये, उतरावं लागतं समाजामध्ये, त्यावेळेस तो समाज ॲक्सेप्ट करतो. आपण आहे का त्या पद्धतीचं, त्या पद्धतीने जातो आहे का, सुरक्षा रक्षक म्हणून कुठे काम करतो आहे का, अशा गोष्टीचं सामाजिक दृष्टिकोनातून आहेत का आमच्याकडं. आमची संस्था बनवलं पण त्या संस्थेत 10 रुपयेसुद्धा टाकत नाही आम्ही, हे आमचं दुर्दैव आहे. काय बोलणार. सुरक्षा रक्षकांची संस्था आहे सुरक्षा रक्षक म्हणून, यामध्ये सगळे सुरक्षा रक्षकच आहेत, कोण वेगळं बाहेरचं नाही आहे. सुरक्षा रक्षकच आहेत, ऑन ड्युटी 24 तास सगळे काम करणार आहे. पण काय दुर्दैव आहे आमचं, त्याच्यामध्ये आम्ही 10 रुपये जमा करत नाहीत. काय सामाजिक कार्य करणार आहात तुम्ही, कसं करणार आहात तुम्ही, आणि कसं ह्या जखमेवरती लागलेल्या ह्या जखमा त्याच्यावरती मलमपट्टी करणार. दिसतच नाही आहे ना, काही जखमा दिसत नाही आहेत, कशा दिसणार तुम्हाला. दिसण्यासारखा ते दृष्टिकोनच नाही आहे आमचा, तर कशा दिसणार मित्रांनो. आणि म्हणून येत्या काळामध्ये विनम्रपणे हात जोडून आपल्याला विनंती करतो की काम करताना आपण भानावरती या की सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहोत. चुकीचं काम कुठे व्हायरल बिलकुल करू नका. खूप काही गोष्टी अशा असतात की ते व्हायरल करायला वेळ लागत नाही आहे. एक बटन क्लिक केलं की हजारो लोकांच्यापर्यंत ते पोचतं मित्रांनो. म्हणून सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव कुठे खराब होईल इथून पुढे तरी हे करू नका. चांगलं काम आहे ते चांगलं जगापुढे आलं पाहिजे. वाईट कृत्य जे आहे ते आपण सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया आहे, तिथं त्यांना त्याचा मित्रांनो न्याय जो आहे तो त्याला मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी ते गेलं पाहिजे. ना की आपण कसले न्याय मागतोय मित्रांनो आणि आपण काय सजा देणार आहात नाही आहेत. तिथंपर्यंत ते प्रकरण गेलं पाहिजे, तिथं त्याचा न्याय निवाड झाला पाहिजे, ज्या ठिकाणी ते गेलं पाहिजे तिथंच ते गेलं पाहिजे. या संविधानामध्ये या समाजामध्ये आपण राहताना संविधानाचं पालन आपणसुद्धा केलं पाहिजे. मित्रांनो तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.